नमस्कार मंडळी, मी डॉक्टर योगेश परुळेकर। आज आपण या ठिकाणी वांगी या पिकाची लागवडीबाबत माहिती घेणार आहोत आणि वांगीच्या एका विशिष्ट जातीची माहिती, त्याच्या लागवडीसंबंधी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की भात पिकाची काढणी झाल्यानंतर कोकणातील शेतकरी वांगी या पिकाची लागवड व्यापारी पद्धतीने करतो। वांगी हे महत्त्वाचं व्यापारी पीक कोकणामधलं आहे आणि जर आपण वांगीच्या बाबतीत बघितलं तर वांगी पिकाच्या विविध जाती आहेत। त्या विविध जातींची मागणी ही वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते। काही ठिकाणी लांब असलेली फळं ही याला मागणी असते, तर काही ठिकाणी मोठी गोल फळं जी विशेषतः भरितासाठी वापरली जातात त्याची लागवड केली जाते, तर काही ठिकाणी अत्यंत छोटी असणारी फळं जी भरलेल्या वांगीसाठी वापरली जातात अशा जातींची लागवड केली जाते। वांगी हे पीक हे भारतातलं स्थानिक पीक आहे आणि त्यामुळे स्थानिक जाती मोठ्या प्रमाणावरती असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या स्थानिक जाती या ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत। आता जी आपण जात या ठिकाणी बघणार आहोत ती जात आहे कासरल वांगी म्हणून। आता तुम्ही म्हणाल हे नाव असं काय आहे, तर कासरल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील एक गाव आहे आणि त्या गावामध्ये या जातीच्या वांग्याची लागवड ही गेली 55 ते 60 वर्ष सातत्याने शेतकरी करत आहेत। आपण जर वांगीचे झाड, या वांगीच्या जातीचं झाड बघितलं तर साधारणपणे 4 फुटापर्यंत याची वाढ होते। अत्यंत सुदृढ अशी ही जात आहे आणि या जातीच्या फळांचा आकार जर आपण बघितला तर साधारणपणे 400-500 ग्रॅमची फळं ही आपल्याला या ठिकाणी दिसून येतील आणि विशेषतः ही फळं ही भरीत तयार करण्यासाठी वापरली जातात। तसंच त्याची चांगली भाजी देखील करता येते। जसं मी मगाशी म्हटलं तसं ही जी जात आहे ही जात त्या कासरल गावामध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये सातत्याने गेली 55-60 वर्ष लावली जात आहे आणि त्याला त्या स्थानिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे। आता ही जी शेतकऱ्याची जात आहे, ही शेतकऱ्याच्या जातीचा फायदा त्याला मिळण्यासाठी आपण ही जात विद्यापीठाच्या माध्यमातून PPV&FRA हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याची शेतकऱ्याच्या नावाने नोंदणी केली। कासरल गावचे श्री अनिल सावंत यांच्या नावाने आपण ही जात ही नोंदणी, या जातीची नोंदणी केलेली आहे। या जातीची लागवड आपल्याला करायची असेल तर साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रोपं तयार करून आपण याची लागवड तयार करतो। रोपं तयार करण्यासाठी साधारणपणे 25 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो। लागवडीचं अंतर आहे हे जास्त ठेवायला लागतं, कारण ही जात ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते आपण या ठिकाणी बघता। म्हणून 2 ओळीमधलं अंतर साधारणपणे 2.5 ते 3 फूट, तर 2 रोपांमधलं अंतर हे 2 फूट आपल्याला ठेवायला लागतं। लागवड केल्यानंतर साधारणपणे 60 दिवसापासून त्याला फळं धरायला सुरुवात होतात आणि 140-150 दिवस हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी देतं। या ठिकाणी जी आम्ही लागवड केलेली आहे त्या लागवडीपासून मिळणारी फळं ही आम्ही आमच्या विक्री केंद्रावरती त्याची विक्री करतो आणि त्याचा सरासरी जो दर आहे, ज्या दराने आम्ही ग्राहकाला त्याची विक्री करतो तो 60 ते 80 रुपये प्रति किलो या दराने या वांगीची विक्री आम्ही या ठिकाणी करतो। ही जात जी जीवाणूजन्य मर रोग आहे त्याला प्रतिकारक असलेली ही जात आहे, मात्र जो बुरशीपासून येणारा मर रोग आहे त्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रणाच्या 1% बोर्डो मिश्रणाची 2 ते 3 वेळा या ठिकाणी जिरवणी आपल्याला करायला लागते।
गुंठ्याला साधारणपणे 3 किलो सुफला लागवडीच्या वेळी आणि लागवडीनंतर दर 1 महिन्यानी 1 किलो युरियाची जर आपण त्याला युरिया दिला जमिनीद्वारे तर तो या पिकाला पुरेसा होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळतं. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आमचं फेसबुक पेज आहे त्याला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.